वाळकूम येथील धर्मवीर आनंद दिघे तरण तलाव मागील 2 वर्षापासून बंद असून ठाणेकर या सुविधेपासून वंचित आहेत। हा तलाव 1 ऑक्टोबरपर्यंत खुला न केल्यास नागरिकांना घेऊन या तरण तलावाचा वापर सुरू करू असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला आहे। गेली 2 वर्ष बंद असलेल्या आणि वादग्रस्त ठरलेल्या वाळकूम येथील तरण तलावाची पाहणी आमदार संजय केळकर यांनी अधिकाऱ्यांसह केली। 30 कोटी खर्च करून उभारलेल्या या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तरण तलावाचं उद्घाटन 2022 साली झालं। मात्र यावर झालेल्या कोट्यवधींचा खर्च आणि कामातील त्रुटी यामुळे यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होता। शिवाय गेली 2 वर्ष त्याचा वापर करण्यास खुला करण्यात न आल्याने ठाणेकर या सुविधेपासून वंचित राहिले आहेत। या तरण तलावाच्या कामाची पाहणी आमदार संजय केळकर यांनी गेल्या 2 वर्षात 4 ते 5 वेळा करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या। तसेच झालेल्या कामाबाबत संशय व्यक्त करून प्रशासनाच्या अक्षम्य दिरंगाईबाबत संताप व्यक्त केला। केळकर यांनी केलेल्या पाहणीत अधिकाऱ्यांना चांगलेच झापले। अजूनही काही त्रुटी शिल्लक असून या कामांबाबतच्या कागदपत्रांची मागणी त्यांनी केली आहे। तसेच येत्या 1 ऑक्टोबरपर्यंत हा तरण तलाव खुला करावा, अन्यथा नागरिकांना घेऊन त्याचा वापर सुरू करू असा इशारा केळकर यांनी दिला आहे। तो कॅफेटेरिया वेगळा, कॉफी वगैरे स्नॅक्स